हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। अबोली सुंदर केशरी रंगाचे फुलं येणारं, ज्याची पाने चमकदार व लांबट असतात, वर्षभर फुलं देणारं असं हे सुंदर फुलं झाड। केशरीप्रमाणेच अबोलीला पिवळी, गुलाबी, पांढरी फुले देखील येतात। सुंदर अशा अबोलीच्या फुलांचा वापर मुख्य करून गजरे बनवण्यासाठी, हार बनवण्यासाठी करतात। अबोलीच्या फुलांना वास नसतो, परंतु मोगऱ्याप्रमाणेच याला मार्केटमध्ये मागणी आहे। साऊथ इंडियामध्ये तर अबोलीचे गजरे विशेष प्रसिद्ध आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये मी या सुंदर अशा अबोलीच्या प्लांटची काळजी कशी घ्यायची, त्याचप्रमाणे अबोलीला भरगच्च अशी फुलं येण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या हे शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अबोलीचं रोप लावण्यासाठी किंवा बिया लावण्यासाठी तुम्ही जेव्हा माती निवडता, ती माती पाण्याचा व्यवस्थित निचरा होणारी पाहिजे। अतिशय चिकट आणि जास्त काळासाठी पाणी धरून ठेवणारी माती ही अबोलीच्या झाडासाठी सुटेबल नाही। अबोलीचं झाड हे इनडोअर नाहीये, हे एक आउटडोअर प्लांट आहे। त्यासाठी याला भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते। कमीत कमी 3 ते 4 तास तरी सूर्यप्रकाश या प्लांटला आवश्यक आहे। हे प्लांट जर अंधाऱ्या ठिकाणी किंवा शेडमध्ये ठेवलं तर याची वाढ व्यवस्थित होत नाही किंवा याची पाने निस्तेज दिसू लागतात, पिवळी पडतात। त्यामुळे ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश आहे, मोकळी हवा आहे, अशा ठिकाणी हे प्लांट ठेवायचं। अबोलीचं झाड लावण्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी माती तर आपण वापरायचीच, पण त्याचबरोबर पाणी देताना सुद्धा या झाडाला काळजी घेण्याची आवश्यकता आहे। कारण जर पाणी कुंडीमध्ये साठून राहिलं किंवा जास्त काळासाठी माती ओलसर राहिली तर याची मुळे कुजतात आणि झाड खराब होतं। त्यामुळे जेव्हा आपल्या कुंडीतील वरच्या थरातील माती कोरडी दिसेल तेव्हाच पाणी द्यायचं। अबोलीचं प्लांट लावण्यासाठी एकतर छोट्या रोपांचा वापर केला जातो। या कुंडीमध्ये सुद्धा बेबी प्लांट आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। त्याचप्रमाणे याला बिया येतात भरपूर, त्या बिया सुद्धा ड्राय झालेल्या आपण पावसाळ्यामध्ये लावू शकतो। त्याचप्रमाणे या झाडाची कटिंग सुद्धा सक्सेसफुल होते। जाड फांदी कट करून आपण योग्य पाण्याचा निचरा होणाऱ्या मातीमध्ये जर लावली तर त्यापासून सुद्धा सुंदर असं प्लांट तयार होतं। बऱ्याच जणांचं झाड तर वाढतं, परंतु त्याला अशी सुंदर झुपक्यामध्ये फुलं येत नाहीत। त्यावेळी आपण ओळखायचं की आपल्या मातीतील जो न्यूट्रिशन आहे ते कमी झालेलं आहे, म्हणजे मातीचा पोत ढासळला आहे। त्यावेळी आपल्याला त्या कुंडीमध्ये खत देण्याची आवश्यकता असते। अशा वेळी मग शक्यतो सेंद्रिय खतांचा वापर करायचा। कंपोस्ट, व्हर्मी कंपोस्ट यासारखी खते 15 दिवसातून एकदा 1 ते 2 चमचा कुंडीमध्ये द्यायची, किंवा मग आपण ती खते पाण्यामध्ये विरघळून सुद्धा कुंडीमध्ये पाण्यासोबत ओतू शकतो। अशा पद्धतीने खतं दिली तर आपली झाडावर लगेच परिणाम जाणवतो आणि फुलं यायला सुरुवात होते। त्याचप्रमाणे अबोलीच्या झाडा जर आपल्याला झुपकेदार, सुंदर, टवटवीत बनवायचं असेल तर त्याची छाटणी सुद्धा करणं गरजेचं आहे। या झाडाला छाटणीची खूप आवश्यकता आहे। आपण जेवढी छाटणी करू तेवढे त्याला फांद्या फुटतात आणि झाड असं डेरेदार दिसतं आणि प्रत्येक ब्रांचला आपल्याला अशा पद्धतीने झुपक्यामध्ये फुलं आलेली दिसतात। त्यामुळे या झाडाची छाटणी करणे आवश्यक आहे। झाडांच्या मुळाला जर व्यवस्थित ऑक्सिजन मिळाला तर झाड सुद्धा टवटवीत आणि हिरवेगार दिसतं। त्यासाठी 15 दिवसातून एकदा आपल्याला कुंडीतील माती अशा प्रकारे मोकळी करून घ्यायची आहे। त्यामुळे झाडाच्या मुळाला ऑक्सिजन मिळतो। त्याचप्रमाणे माती सुद्धा जर कॉम्पॅक्ट झाली असेल तर ती मोकळी होते आणि आपलं झाड अतिशय टवटवीत आणि हिरवेगार दिसते। अबोलीच्या झाडाला शक्यतो कोणताही रोग किंवा कीड पडत नाही, परंतु आपल्याकडे जर भरपूर झाडे असतील आणि इतर झाडांना जर पांढरा माव्याचा प्रादुर्भाव झाला तर या झाडाला सुद्धा पांढरा मावा पडू शकतो। या झाडावर जर कधी आपल्याला पांढरा मावा पडलाय असं आढळून आलं तर झाड हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। तरीही जर तो मावा गेला नाही तर यावरती नीम ऑइल स्प्रे करून घ्यायचा, लगेच आपल्याला परिणाम दिसतो। प्रकारे जर आपण अबोलीच्या झाडाची काळजी घेतली, त्याची योग्य वेळी छाटणी केली, योग्य प्रमाणामध्ये खते दिले तर आपलं प्लांट सुद्धा अतिशय डेरेदार बनतं, टवटवीत दिसतं आणि त्याला सुद्धा सुंदर अशी फुले येतात। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि गार्डनिंग रिलेटेड नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा।